नमस्कार. तुम्ही जर जेन झी असाल आणि आता नुकतंच तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडला असाल, नुकतंच तुम्ही जॉब सर्चिंग करत आहात आणि तुम्हाला जॉब मिळत नाही किंवा तुम्ही 2-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 4-5 वर्ष काम केलं आहे आणि जॉबलेस आहात, काही कारणामुळे तुम्ही करिअर गॅप घेतला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी तुम्हाला माझी जी काही स्टोरी आहे ती सांगणार आहे. तर तुम्ही ती शेवटपर्यंत बघा. आवडली तर नक्की कमेंट करा. तर मी 2008ला 10वी पास झालो. त्यानंतर मी शिरूरला खाजगी ITIमध्ये प्रवेश घेतला होता. ITI 2 वर्षाचा केल्यानंतर मी माझी इलेक्ट्रिशियन ITI ते MBA पर्यंत प्रवास आणि इलेक्ट्रिशियन ते प्रॉपर्टी मॅनेजर हा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर 2008ला मी ITIला ॲडमिशन घेतलं आणि 2010ला पूर्ण ITIमध्ये टॉपर आलो आणि त्यानंतर मी 1 वर्षाची ॲप्रेंटिस रांजणगाव MIDCमध्ये 1 वर्षाची ॲप्रेंटिस केली. ॲप्रेंटिसला गेल्यानंतर MIDCमध्ये मला तिथं जे ITI करून आलेले जे जुनी लोकं होते, त्यांचा अनुभव, त्यांचं सॅलरी, त्यांचं पेमेंट जे काय होतं ते बघून मी ठरवलं की मी इथंच थांबणार नाही, मला पुढं शिकायचं आहे. मग मी 1 वर्षाची ॲप्रेंटिस संपल्यानंतर मी ॲडमिशन घेतलं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे वाडिया कॉलेजला माझा नंबर लागला. त्यावेळेस 2011ला ऑफलाईन अर्ज भरायची प्रोसेस होती. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन आणि फर्स्ट इयरचे ऑनलाईन होते. तर मला फर्स्ट इयरला आमच्या पंढरपूरचं कॉलेज मिळालं होतं आणि इकडं पण वाडिया कॉलेजला ॲटोनॉमस असल्यामुळे, स्वायत्त संस्था असल्यामुळे मला फर्स्ट इयरपासून परत करावं लागलं. जसं ITI झाल्यानंतर लोकांना किंवा बाकीच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं, पण मी तिथं रेग्युलर 3 वर्षाचा डिप्लोमा केला. 2011 ते 2014 ह्या काळामध्ये मी शिक्रापूर ते वाडिया कॉलेज जवळपास 40 किलोमीटर जाणं, 40 किलोमीटर येणं, 80 किलोमीटर मी जाऊन येऊन करायचो. त्यावेळेस मला 2011मध्ये ₹450चा PMTचा बसचा पास होता, जो 2014मध्ये ₹750 झाला. तर हा जो पिरियड होता हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पिरियड होता. त्याच्यामुळं मी इथं फक्त अभ्यासावर लक्ष दिलं. 2014 नंतर मी कॉलेज पासआउट झालो आणि त्यानंतर 2 महिने मला जॉब मिळत नव्हता. मी घरी गेलो गावाला. 2 महिने मी गावी फिरत होतो. घरच्या टेन्शनमध्ये, कारण 3 वर्ष पैसा खर्च झालेला होता. त्यावेळेस मी 2011 ते 2014 ह्या पिरियडमध्ये 2,500त मी 1 महिना माझा काढायचो. त्याच्यामध्ये ₹450 बसचा पास, ₹400-500 भाडं रूमचं, ₹1,001 मेस, कधी हाताने करून खायचं, कधी मेस लावायची आणि सकाळी रोज पहाटे 5ला उठायचं. शनिवारी आणि रविवारी 2 दिवस कॉलेज नसायचं. कधीतरी शनिवारी एक्स्ट्रा लेक्चर असेल तर बोलवायचे. तर सकाळी पहाटे 5ला उठल्यानंतर संध्याकाळी घरी यायला 8 वाजायच्या. तर असा हा प्रवास 3 वर्ष केला. त्यानंतर 2 महिनं 2014 नंतर कॉलेज पासआउट झाल्यावेळी 14च्या वेळी तर मला जॉब मिळाला नाही 2 महिनं. त्यानंतर मी चाकणच्या MIDCमध्ये मला फोन आला. आमच्या कॉलेजमध्ये ती कंपनी आली होती. त्यावेळेस काय प्लेसमेंट झालं नव्हतं, पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या चाकण MIDCमध्ये आम्हाला बोलवलं त्यांच्या कंपनीमध्ये. मग त्यानंतर मी गावी होतो त्यावेळेस. तर त्यावेळेस मी गावाकडून त्या कंपनीत गेलो, इंटरव्ह्यू दिला, त्यांची एक्झाम असते, एक्झाम दिली. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि तिथं मी 1 वर्षाचा पिरियड त्यांनी ट्रेनिंग म्हणून घेतलं होतं. 1 वर्षाचा पिरियड कंप्लीट केला. त्यानंतर परत बॅक टू शिक्रापूरला तिथला पिरियड संपल्यानंतर मी तळेगाव टमदरेच्या एका कंपनीमध्ये जॉईन झालो. तर तिथं मी जॉईन झाल्यानंतर तिथं मी 2.5-3 वर्ष जॉब केला. त्यानंतर मी त्याच वेळेस इलेक्ट्रिकल रिपेअरिंगचं दुकान टाकलं होतं. ते मी 1 वर्षभर चालवलं. तिथून मी दुसरा जॉब 2.5-3 वर्ष काम केल्यानंतर बारामतीला एका MNC कंपनीमध्ये, इटली बेस MNC कंपनीमध्ये जॉब स्विच केला. तिथं काही कारणामुळं मला 4 ते 5 महिन्यात जॉब करता आला आणि मी कंपनीतले इंटर्नल पॉलिटिक्स, त्याच्यामुळं मला तिथं जॉब सोडावा लागला. ते मला काही जमलं नाही. म्हणजे आतलं पॉलिटिक्स आणि आपण त्यांच्याबरोबर पॉलिटिक्स खेळणं ते काही
सरळमार्गी माणसाला ते जमत नाही. बऱ्याचशा कंपन्यामध्ये ते चालत असतं. तर मग त्याच वेळेस मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स काढलं होतं आणि मधले म्हणजे त्यानंतर मी गावाला कामं बघायला चालू केलं. पण भांडवल कमी असल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं मी धंद्यामध्ये उतरलो होतो, उद्योगात उतरलो होतो. कुठलाही फायनान्स आपल्याकडं नव्हतं. जे काही थोडंफार होतं ते संपलं लवकरच. तर ते एक चूक कधी करायची नाही हे मला त्यावेळेस समजलं, की आपण चुकीच्या पद्धतीनं उतरतोय. चुकीच्या पद्धतीनं थोडा अनुभव घ्यायला पाहिजे होता, फायनान्स पाहिजे होतं. फॅमिली बॅकग्राऊंड एवढं सपोर्ट नव्हतं पैशाने. त्याच्यामुळं माझे 9 महिने तिथं वाया गेले. 9 महिने मी कुठलंच काम मला मिळालं नाही. एक काम मिळालं त्याच्यात पण लोकांनी पैसे दिले नाहीत गावाकडच्या. आणि त्यावेळेस मी जॉब पण सर्च करत होतो. जॉबला असताना तुम्हाला जॉब मिळतात, पण जॉबला नसताना तुम्हाला जॉब लवकर मिळत नाही, हा माझा अनुभव आहे. त्यानंतर मी 2019 जून 2019ला मी चिंचवडला आमच्या एका सरांची सोलरची कंपनी होती, त्या कंपनी जॉईन केली. 2019 ते 2022पर्यंत त्यांच्याकडे जॉब केला. कोरोनाचा मधला काळ तसाच गेला, त्याच्यामध्ये सगळ्यांचेच हाल झाले. तर 2022ला परत मी फॅसिलिटी जॉईन केलं, फॅसिलिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळेस मला म्हणजे मधल्या पिरियडमध्ये मी 2014ला डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पासआउट झालो. 2016ला मी YCMमधून BAला ॲडमिशन घेतलं. मधल्या 2014 नंतर मी खरं तर 2015ला मी AMIEला पण घेतलं होतं ॲडमिशन, पण ते काही जमलं नाही. त्यानंतर 2016ला BAला घेतलं. YCMमधून BA केलं मी. 2016 ते 2019 YCMमधून BA पासआउट झालो. त्यानंतर मला 2022ला MBA करण्याचा कंड आला आणि 2021-22 म्हणजे 21ला मी काय केलं, CET दिली. मला 21लाच MBAला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण 21ला मला स्कोअर कमी आला CETचा आणि मला पुण्यात कुठंच मला ॲडमिशन मिळालं नाही. 2022ला परत मी CET दिली MBAची. सायमल्टेनियसली माझा जॉब चालूच होता. 2022ला परत CET दिली. परत मला CETला स्कोअर चांगला आला आणि परत मला TFWSमधून माझं ॲडमिशन झालं. आणि माझं ॲडमिशन झाल्यानंतर मी जॉब करत MBAसुद्धा करून घेतलं आणि फर्स्ट क्लासमध्ये जॉब करत असतानाच माझं MBA फर्स्ट क्लासमध्ये माझं झालं. 2022 ते 24 MBA झालं. त्यानंतर मी बावधनला एका कंपनीत जॉईन होतो. तिथं 6 महिने केले आणि त्यानंतर सप्टेंबर 2023ला मी परत आता ज्या कंपनीत करंटली काम करतो आहे त्या कंपनी जॉईन केली. ॲज अ थर्ड पार्टी तिथं मी जॉईन झालो होतो. आज सध्या मी ऑन रोल आहे. माझं ITI नंतर ITI इलेक्ट्रिशियन, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर BA बॅचलर ऑफ आर्ट्स इन पॉलिटिकल सायन्स आणि MBA इन ऑपरेशन अँड HR, ऑपरेशन मेजर HR मायनर. आणि त्यानंतर मी जॉईन करताना इलेक्ट्रिशियन म्हणून जॉईन केलं होतं MIDCमध्ये. इलेक्ट्रिशियन नंतर मेंटेनन्स सुपरवायझर, मेंटेनन्स इंजिनियर आणि त्यानंतर परत इलेक्ट्रिशियन, अप्स अँड डाऊन इलेक्ट्रिशियन, त्यानंतर परत सुपरवायझर, त्यानंतर फॅसिलिटी एक्झिक्युटिव्ह आणि त्यानंतर प्रॉपर्टी मॅनेजर. असा हा प्रवास आतापर्यंत होत आलेला आहे. आणि मधलं जे काही 9 महिन्याचा पिरियड होता माझा 2018चा, त्या पिरियडमध्ये मला एवढी कंडिशन वाईट होती की मी दुसऱ्याचे कपडे घालून ते 9 महिने काढले, कारण पैसे नव्हते. घरातली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नव्हती. अजूनही तशी एवढी सुधारलेली आहे, पण एवढी स्ट्रॉंग अजून झालेली नाही. तर दुसऱ्याचे कपडे म्हणजे जवळच्या नातेवाईकांचे कपडे मी वापरायचो 9 महिने. ते मला थोडे जड गेले. त्यानंतर मी जॉबला लागल्यानंतर थोडंसं हळूहळू म्हणजे अनुभवातून माणूस शिकत जातो. काही गोष्टी अनुभवल्याशिवाय कळत नाहीत. तर तुम्ही जर आज सध्या मी ॲज अ प्रॉपर्टी मॅनेजर म्हणून काम करतो आहे. सॅलरी व्यवस्थित आहे आणि पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे. EMIवरती का असेना पण फ्लॅट घ्यायचं धाडस करू शकलो आहे, कारण आपल्या मनगटातली ताकद आपल्याला माहिती असते. गावी घर बांधलं आहे, स्वतःच्या ताकदीवर बांधलं आहे. पुण्यात फ्लॅट घेतला आहे, स्वतःच्या ताकदीवर घेतला आहे. स्वतःच्या मनगटात ताकद असल्यामुळे घेतला आहे की ते
त्याचं EMI भरण्यापुरते तर आपण पैसे कसेही कमवू शकतो, घर कसंही चालवू शकतो, जॉब असेल किंवा नसेल, एवढी ताकद तर आपल्यात आहे. म्हणून तर मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन येतील किंवा आले नसतील किंवा भविष्यात येतील, तर खचून जाऊ नका. परिस्थिती बदलत असते. आणि माझ्या ज्या काही माझा डाऊनफॉल होता त्यावेळेस माझ्या मनामध्ये बऱ्याचशा वेळा आत्महत्या करण्याचे विचार आले होते. माझं त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं आणि 2020-21मध्ये माझं लग्न झालं. त्यानंतरही माझा पगार एवढा जुजबी जास्त नव्हता. तरी मला माझ्याकडं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नाही, तरी पण मला मुलीच्या आईवडिलांनी मला मुलगी दिली. कारण एकच की मुलाला कोणतंही व्यसन नाही, शिकलेला आहे, काहीतरी करून दाखवेल. त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं, ना घर होतं, ना पुण्यात फ्लॅट बुक केला होता, ना गावाला घर होतं, काहीच नव्हतं माझ्याकडं. तरी मला दिली. आज माझ्याकडे गावी घर आहे, पुण्यात फ्लॅट तयार होतो आहे, चांगली नोकरी आहे, चांगलं पेमेंट सॅलरी आहे. तर परिस्थिती बदलत गेली. तर तुम्ही जर ह्या परिस्थितीतून जात असाल, तुम्ही जर सध्या तुमची कंडिशन अप्स अँड डाऊनफॉल तुमच्या आयुष्यात असेल, जॉब नसेल, जॉबलेस असाल, करिअर गॅप असेल, तर थोडा वेळ जाऊ द्या. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रॉब्लेमला वेळ हे उत्तर असतं. वाईट वेळ असते त्यावेळेस, आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी भरपूर ज्ञान देत असतात. ते फक्त ऐकायचं, सोडून द्यायचं. आपल्याला जे करायचं ते करायचं. 2 गोष्टींमुळं माणसाचा लॉस होतो. एक तर कुणाचंच न ऐकल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट सगळ्यांचंच ऐकल्यामुळं. तर तसं नाही करायचं. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पटतं तेच करायचं. सो फायनली हे सांगतो, खचून जाऊ नका. आता सध्या जॉबची कंडिशन मार्केटमध्ये अवघड आहे. जो जॉब मिळेल तो जॉईन करा आणि घराला हातभार लावा. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला खूप कष्टाने शिकवलेलं असते आणि त्यांनी त्यांच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला पैसे दिलेले असतात. तर जो जॉब मिळेल, जे तुम्हाला काम मिळेल ते जॉईन करा, ते काम करा. आज पुण्यामध्ये मी बघतो आहे डिलिव्हरी बॉय म्हणून मास्टर झालेले, ग्रॅज्युएशन झालेले लोक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात, झोमॅटो स्विगीचं काम करतात. त्यांना मिळत नाही जॉब. झोमॅटो स्विगी कमी समजत नाही. मी सुद्धा पार्ट टाईम झोमॅटो स्विगीचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस मला पैशाची गरज होती त्यावेळेस मी जॉब करत करत मी झोमॅटो स्विगी पोर्टर पण केलेलं आहे. तर जॉबच मिळत असल्यामुळे हे लोक काम करतात. त्यामुळे खचून जाऊ नका. फक्त वेळ वाईट असते. एकदा वाईट वेळ गेली की तुम्हाला चांगले दिवस येत असतात. एवढंच सांगतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.